श्री स्वामी समर्थ. श्रावण दुसऱ्या सोमवारी हे एक फळ खाल्लं की सर्व मनोकामना पूर्ण होतातच. शंकराचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. श्रावणातला दुसरा सोमवार भगवान भोलेनाथाचा सर्वात प्रिय दिवस. आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फारच कमी लोकांना माहीत आहे. फक्त हे एक फळ दुसऱ्या सोमवारी खाल्लं की सर्व इच्छा पूर्ण होतातच. कर्जातून सुटका होते, घरात सुख शांती येते आणि विवाह, संतान, आरोग्य, धनसंपत्ती अशा प्रत्येक गोष्टीत प्रगती होते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. श्रावणाचा दुसरा सोमवार भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा सर्वोच्च दिवस. पण तुम्हाला माहीत आहे का, प्राचीन काळी एक असा उपाय होता जो फक्त श्रावणात, तेही दुसऱ्या सोमवारी केला तर तुमची मनोकामना कितीही अशक्य वाटली तरी ती पूर्ण होतेच. हा उपाय फारच गुप्त होता, फक्त निवडक ऋषींनाच माहीत होता आणि या उपायात वापरलं जायचं एक विशेष फळ. पण फक्त फळ खाल्लं असं नव्हे, विशिष्ट दुसऱ्या सोमवार रोजी विशिष्ट वेळेला आणि एका विशिष्ट मंत्रासहित तो उपाय केला तर ते फळ बनायचं शिवकृपेचं द्वार. हा श्रावणातील दुसरा सोमवार 4 ऑगस्ट 2025 आहे आणि याच दिवशी विशेष आहे शिवमूठ, तिळयुक्त मूठ भरायची. शिवमुठी तीळ का खास आहे? या दिवशी भगवान शंकराला जे अर्पण केलं जातं ते अनेक पटींनी परत मिळतं. आज भरायची आहे तिळयुक्त शिवमुठी. ही मूठ भरली की पाप नष्ट होतात, रोग परेशान्या कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं शिवकृपा थेट प्राप्त होते. सोमवारची पूजा 4 ऑगस्ट दुसरा सोमवार. ही पूजा फक्त 10 मिनिटात करा आणि आयुष्यात आमूलाग्र बदल अनुभवा. सकाळी लवकर उठून स्नान करा, समोर शिवलिंग मांडून किंवा मंदिरात जाऊन पूजा करा. शिवलिंगावर खालील वस्तू अर्पण करा: शुद्ध जल, दूध, तीळ, काळे किंवा पांढरे मिश्र, बिल्वपत्र, दही, मध, गूळ. पूजा करताना मंत्र म्हणावा: ओम नमः शिवाय कमीत कमी 108 वेळा. त्यानंतर आपल्या हातात एक मूठ घेऊन तीळ, अक्षदा, बिल्वपत्राचे तुकडे, फुलं एकत्र ठेवा. मनात आपली एक खास मनोकामना सांगा आणि ती मूठ शिवलिंगासमोर ठेवून नमस्कार करा. आता ऐका, हे करा फक्त एक सोमवारी. सोमवारी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करा. पांढरे किंवा भगवे कपडे परिधान करा. एखाद्या शिवमंदिरात जा किंवा घराच्या शिवलिंगासमोर ओम त्र्यंबकम यजामहे या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यानंतर फक्त हे एक फळ शंकराला अर्पण करा आणि नंतर स्वतः प्रसाद म्हणून खा. ही कृती फक्त श्रावणातील दुसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी करा आणि नंतर बघा चमत्कार. आणि आता त्या चमत्कारिक फळाचं नाव. तुमची उत्सुकता वाढली असेल तर मी त्या फळाचं नाव आता सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. होय, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी उपवासाने हे फळ खाल्लं तर शंकराला अत्यंत प्रिय असा नैवेद्यामधून पुण्य मिळतं. हे फळ खाण्याची योग्य पद्धत. श्रावण दुसऱ्या सोमवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. स्वच्छ पांढऱ्या कपड्यात शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. 1 किंवा 2 पिकलेल्या या फळांचा नैवेद्य शिवलिंगाला अर्पण करा. त्यानंतर ते फळ उचलून स्वतः खा, देवाचा प्रसाद समजून. हे फळ खाल्ल्यावर बाकी दिवस उपवास ठेवा किंवा फळाहार करा. का खास आहे हे फळ? हे श्री विष्णू आणि भगवान शंकर दोघांनाही प्रिय आहे. यामध्ये
सत्वगुण प्रचंड प्रमाणात असतो, जो आध्यात्मिक ऊर्जा वाढवतो. त्यामुळे केवळ शरीर शुद्ध होत नाही, तर मनातील इच्छाही स्पष्ट होते आणि ती पूर्ण होण्यास प्रारंभ होतो. काय काय मिळतं हे फळ खाल्ल्याने श्रावण दुसऱ्या सोमवारी? तर मनोकामना पूर्ण होतात, विवाहातील अडथळे दूर होतात, संतानप्राप्तीच्या इच्छा फळाला येतात, शत्रूंचा नाश होतो, मानसिक तणाव कमी होतो, आरोग्य उत्तम राहतं, घरात लक्ष्मी वास करते, भगवान शंकर प्रसन्न होतात. तुमची मनोकामना कितीही अशक्य वाटली तरी ती पूर्ण होतेच बघा. हा उपाय फारच गुप्त होता, फक्त निवडक ऋषींनाच माहीत होता. आणि या उपायात वापरलं जायचं एक विशेष फळ. फक्त फळ खाल्लं असं नव्हे, विशिष्ट सोमवार रोजी विशिष्ट वेळेला आणि एका विशिष्ट मंत्रासहित हे उपाय केला तर ते फळ बनायचं शिवकृपेचं द्वार. आणि आता त्या चमत्कारिक फळाचं नाव, ते म्हणजे केळ. थोडक्यात सांगायचं तर हे फक्त फळ नाही, हा आहे भोलेनाथाची थेट संपर्क साधण्याचा एक गुप्त माध्यम. यामध्ये आहे सत्वगुण, नैसर्गिक शक्ती आणि देवत्वाशी जोडणारी प्राचीन ऊर्जा. फायदे लगेच दिसू लागतील. आरोग्य सुधारेल, विवाह किंवा संतान प्राप्तीतील अडथळे दूर होतील, मानसिक तणाव नाहीसा होईल, घरात लक्ष्मीचा वास होईल आणि सर्वात महत्त्वाचं मनोकामना पूर्ण होतील. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवमूठ भरल्यानंतर तुम्ही फक्त हे एक फळ खाल्लं तर तुमच्या सर्व अडचणी, कर्ज, रोग, मानसिक चिंता दूर होतात. ते फळ आहे केळ. होय, शास्त्रात म्हटलं आहे की शिवमुठीच्या सोमवारी केळ अर्पण करून खाल्लं की भोलेनाथ मनोकामना पूर्ण करतात. श्रावण सोमवारी फक्त एक केळ, पण त्यामागे असतो हजारो वर्षाचा तपाचा आशीर्वाद. जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर हर हर महादेव लिहा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा उपाय शेअर करा, कारण तुम्ही शेअर केलेला उपाय कुणाचं आयुष्य बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ.